नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जबरदस्त 10 कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याच्या प्रमोटर्स म्हणजे मालकानेच जून क्वार्टरमध्ये आपल्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. म्हणजे मित्रांनो, या 10 कंपन्याच्या प्रमोटर्सनी आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी केले आहे. तर चला बघूया कोणत्या आहे या 10 कंपन्या आणि प्रमोटर्सनी किती पर्सेंटने आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.97%, एफ आय एसची होल्डिंग आहे 5.66%, डी आय एसची होल्डिंग आहे 2.54% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 20.83%. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे 69.65%ने 70.97%. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.43%, एफ आय एसची होल्डिंग आहे 8.70%, डी आय एसची होल्डिंग आहे 21.82% आणि या कंपनीमध्ये पब्लिकचे होल्डिंग आहे 17.05%. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सने देखील आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे 51.14%ने 52.43%. चला आता बोलूया रेमंड लाईफस्टाईल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.13%, एफ आय एसची होल्डिंग आहे 8.78%, डी आय एसची होल्डिंग आहे 7.84% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 27.20%. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सने देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे 54.67%ने 56.13%. चला आता बोलूया सनोफी कन्झ्युमर हेल्थ केअर इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.27%, एफ आय एसची होल्डिंग आहे 3.24%, डी आय एसची होल्डिंग आहे 16.89% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.59%. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सने देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे 60.40%ने 71.27%. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे JSW स्टील लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.31%, एफ आय एसची होल्डिंग आहे 25.42%, डी आय एसची होल्डिंग आहे 10.93% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 17.59%. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सने देखील आपली हिस्सेदारी आपल्याच कंपनीमध्ये वाढवली आहे 44.84%ने 45.31%. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.49%, एफ आय एसची होल्डिंग आहे 9.33%, डी आय एसची होल्डिंग आहे 32.33% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.79%. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सने देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे 52.16%ने 52.49%. चला आता बोलूया ओरिएंट सिमेंट लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.66%, एफ आय एसची होल्डिंग आहे 6.65%,
DISची होल्डिंग आहे 2.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 17.74%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये देखील प्रमोटर्सनी आपली हिस्सेदारी जबरदस्तपणे वाढवली आहे. 37.86%ने 72.66%. आणि मित्रांनो, आता ही कंपनी अडानी ग्रुपने ॲक्वायर केली आहे. कारण मित्रांनो, अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अंबुजा सिमेंट्स लिमिटेडने ओरिएंट सिमेंट लिमिटेडमध्ये मेजॉरिटी स्टेक ॲक्वायर केली आहे 72.66%. म्हणजे मित्रांनो, आता ही जी कंपनी आहे, ही कंपनी अंबुजा सिमेंट्स लिमिटेडची सबसिडरी कंपनी बनली आहे. चला आता बोलूया ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.46%, FISची होल्डिंग आहे 9.21%, DISची होल्डिंग आहे 0.79% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.55%. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सने देखील या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी जबरदस्तपणे वाढवली आहे 46.64%ने 67.46%. आणि मित्रांनो, या कंपनीला अडानी ग्रुपने ॲक्वायर केले आहे आपल्या रेन्यू एक्झिम DMCC या कंपनीच्या थ्रू. तर मित्रांनो, अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी रेन्यू एक्झिम DMCCने या कंपनीमध्ये मेजॉरिटी स्टेक ॲक्वायर केले आहे. म्हणजे मित्रांनो, ही कंपनीसुद्धा आता अडानी ग्रुपची कंपनी आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.91%, FISची होल्डिंग आहे 11.58%, DISची होल्डिंग आहे 2.86% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.64%. आणि मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या प्रमोटर्सने देखील आपली हिस्सेदारी कंपनीमध्ये वाढवली आहे 60.93%ने 61.91%. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्याचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.19%, FISची होल्डिंग आहे 15.85%, DISची होल्डिंग आहे 6.89% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.08%. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सने देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे 69.94%ने 71.19%. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या, ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सने म्हणजे स्वतः मालकानेच जून क्वार्टरमध्ये आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. म्हणजे स्वतः प्रमोटर्स म्हणजे मालकानेच आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, या 10 कंपन्यामध्ये 4 तर अडानी ग्रुपच्याच कंपन्या होत्या. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.